तीच आहे का हे डिस्काउंट आणि ऑनलाईन याच्यामधूनच हे बनावट औषध ग्राहकांना मिळू शकते। कारण की आजच लोकमतमध्ये मोठी न्यूज आली आहे, झंडू बाम बनावट नागपूरमध्येच आढळला आहे। तर मी सर्व नागरिकांना सर्व ग्राहकांना आमची नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमध्ये आग्रहाची विनंती हीच राहील, आमची अपील राहील, त्यांनी जे काही त्यांना औषधं लागत आहे किंवा ते औषधं खरेदी करतात त्यांनी नजीकच्या आपल्या विश्वसनीय फार्मसीमधूनच औषधी खरेदी करावं, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना दर्जेदार औषधी मिळेल। ही सर्व जनतेला आमची नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आमची अपील आहे। ईटी न्यूज़ नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक। ऑनलाइन मिल रही दवाइयां के खिलाफ नागपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्स और ड्रगिस्ट्स एसोसिएशन द्वारा विश्व फार्मासिस्ट दिवस के उपलक्ष्य में 25 सितंबर 2025 को ऑनलाइन दवा बिक्री तथा अनैतिक डिस्काउंट विरोधी जन जागृति अभियान का आयोजन सेंट्रल एवेन्यू रोड पर महात्मा गांधी जी के पुतले के सामने किया गया। ऑनलाइन अथवा चैन शॉपी द्वारा अनैतिक रूप से किया जाने वाले व्यापार के खिलाफ शहर एवं जिले के कुल 30 स्थान पर फार्मासिस्ट द्वारा फलक लेकर मूक जन जागरण आंदोलन किया गया। सर्वप्रथम संगठन के पदाधिकारी ने महात्मा गांधी जी के प्रतिमा को पुष्पमाला अर्पण कर कार्यक्रम की शुरुआत की। उसके पश्चात संगठन के अध्यक्ष राजीव उखरे इन्होंने अपने मनोगत व्यक्त किए। इस अभियान में फार्मेसी कॉलेज के छात्राएं सहभागी हुए थे। संगठन के कार्यकर्ता तथा छात्राओं ने गांधी पुतला चौक में जन जागरण हेतु पंपलेट बांटे। सर, आपण ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधामध्ये जनजागरण अभियान चालवत आहात आणि या ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून बनावट औषधी मिळण्याचीही शंका व्यक्त केली जात आहे। तर सर, तुम्ही याविषयी काय सांगणार? आमच्या नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे ऑनलाईन विक्रीचा विरोध आम्ही करत आहे आणि जे अतिरिक्त डिस्काउंट देतात त्याच्यामध्ये जो काही ग्राहक आहे जे औषधी घ्यायला येतात त्यांना या अतिरिक्त डिस्काउंट किंवा ऑनलाईनमुळे त्यांना ते गुणवत्तायुक्त औषधी मिळेल का यात आम्हाला आशंका आहे। कारण की आता पेपरला बरेच प्रेस न्यूजसुद्धा आलेल्या आहेत, बनावट औषधी कितीतरी राज्यात पकडल्या गेल्या आहेत। आजही नागपूरला लोकमतमध्ये झंडू बाम बनावट हे पकडल्या गेलं आहे आणि या बनावट औषधीमुळे जनताचं आरोग्य जे आहे ते असुरक्षित होत चाललं आहे। आम्ही आजच्या या वर्ल्ड फार्मसिस्ट डे, आमचा आज जागतिक फार्मसिस्ट दिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही नागपूर जिल्ह्यातील सर्व फार्मसिस्ट, सर्व केमिस्ट एक जनजागृती अभियान नागपूर जिल्ह्यातील 30 ठिकाणी आम्ही हे जनजागृती अभियान राबवत आहोत। इथे ग्राहकांनी आपलं आरोग्य चांगलं जपावं, ग्राहकांना दर्जेदार औषधी मिळाली पाहिजे आणि नकली औषधांचा जो व्यापार सुरू आहे, स्पुरियस ड्रगांचा जो व्यापार सुरू आहे तो बंद झाला पाहिजे। आणि मी सर्व ग्राहकांना, सर्व जनतेला नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे हे अपील करेल की त्यांनी जे त्यांचे नजदीकचे फार्मसिस्ट आहे आणि इतक्या वर्षापासून जे सेवा देत आहे समाजाला त्यांच्याचकडनं औषधी खरेदी केले पाहिजे, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही, त्यांना दर्जेदार औषधी मिळेल। आणि ऑनलाईनच्या मार्फत जे काही सुरू आहे म्हणजे तिथे फार्मसीत बसतो का नाही हेही आम्हाला माहिती नाही, तिथलं स्टोरेज कंडिशन काय हे सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे। आणि आमचा जेव्हा ग्राहक आमच्या फार्मसीमध्ये येतो औषधी घ्यायला त्यावेळेस आम्हाला औषधी सप्लाय केल्यानंतर तिथे सप्लायचा शिक्का मारावा लागतो। एकदा जर सप्लायचा शिक्का जर आम्ही मारला तर दुसऱ्या फार्मसीमधनं ते औषध त्याला मिळत नाही। आणि ऑनलाईनमुळे कितीतरी अशा प्रतिबंधित औषधी ज्या आहे जसं MTP किट झालं आणि ज्या झोपेच्या गोळ्या आहे, डॉक्टरनी प्रिस्क्राईब समजा 2 केल्या तर आमचा फार्मसिस्ट 2च देतो, पण ऑनलाईनमध्ये सर्रास 10 गोळ्या मिळतात। आणि जे कोडिनयुक्त कफ सिरप आहे खोकल्याचं औषध त्याचा अतिरेक जर झाला तो त्याला नशा येते आणि अशा ज्या काही प्रतिबंधित औषधी आहे त्या ऑनलाईनच्या मार्फत सर्रास मिळतात। हे बंद झालं पाहिजे आणि लोकांची त्याच्यात फसवणूक झाली नाही पाहिजे आणि तरुण पिढी जी देशाची आहे। सर, तुम्ही मला हे सांगा की ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावी यासाठी तुम्ही सरकारला निवेदन दिले आहे काय? ऑनलाईन हा औषधीचा विषय जो आहे, ऑनलाईन फार्मसीचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि कोविडच्या काळात ऑनलाईन औषधीला तात्पुरती मान्यता दिली होती। आम्ही त्यानंतर केंद्र सरकारला वारंवार आम्ही निवेदनं दिली आहे। JP नड्डा साहेब ज्या मिनिस्टर होते त्यांनाही आपण निवेदन दिले आहे आणि आमचं केंद्र
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर त्यांनी काहीतरी योग्य निर्णय घेतला पाहिजे. ऑनलाईन औषधी विक्री बंद झाली पाहिजे. यासाठी आमचं ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांचे जे आमचे अध्यक्ष आहे आदरणीय अप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे आणि राजीव सिंगल, ही पूर्ण टीम त्या कामाला लागली आहे आणि निश्चितच आम्हाला यश मिळेल ही आम्हाला आश्वती आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. शाश्वती आहे. सर, ऑनलाईन औषधी विक्रीच्या माध्यमातून बनावट औषधी येण्याची शक्यता आहे आणि समजा ही ऑनलाईन विक्री जर बंद झाली नाही तर तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे? हे बघा, हा अतिसंवेदनशील विषय आहे. सरकारने याकडे गंभीरतेनं लक्ष घेतलं पाहिजे आणि ऑनलाईन औषधीची विक्री ही बंद झाली पाहिजे. कारण की आमचं जे अतिरिक्त डिस्काउंट आहे, आता नागपूरमध्ये जे चेन शॉपीज आहे त्यांच्यामध्ये आपण बोर्ड वाचले असाल 70 आणि 80% डिस्काउंट. हे कसं पॉसिबल आहे जेव्हा की गव्हर्नमेंटनी आमचं मार्जिन फिक्स केलं आहे. आमच्या ज्या औषधीच्या किमती ज्या ठरवतात त्यासाठी NPPA, नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी आणि DPCO सुद्धा आहे, ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर, यांच्या माध्यमातून औषधाच्या किमती ठरवल्या जाते आणि त्या किमतीपेक्षा जास्त पैशांनी आमचा कोणताही केमिस्ट औषधी विकू शकत नाही. आणि या किमतीच्या अंतर्गत जो केंद्र शासन आणि राज्य शासनाने जो आमचा नफा ठरवला आहे तो शेड्यूल आणि नॉन शेड्यूल हे 2 कॅटेगरी आहे. त्याच्यावर बी कंट्रोल आणि कंट्रोल कॅटेगरी. त्याच्यामध्ये कंट्रोल कॅटेगरीवर आम्हाला 8 आणि 16% मार्जिन आहे. 8% होलसेलरला आणि 16% रिटेलरला. आणि डी कंट्रोल कॅटेगरीवर 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला. आमचा फक्त जेव्हा सरकारने आमचं मार्जिन फिक्स केलं आहे तर आपण जे बोर्ड वाचतो 40 आणि 70% डिस्काउंट ते कसे देत आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणूनच आम्ही जनतेला सावध करीत आहोत का अशा डिस्काउंटच्या नादी लागू नका आणि आपलं आरोग्य सुरक्षित करा. डिस्काउंटच्या जर तुम्ही नादी लागले तर कदाचित तुम्हाला बनावट औषधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की आपण बरेच दिवसापासून बघत आहोत, पेपरमध्ये बरेच दिवसापासून येऊन राहिलं का बनावट औषधींचा सुळसुळाट. दिल्ली व आग्रामध्ये इतक्या करोडो रुपयाचे बनावट औषधं पकडल्या गेले. कदाचित ते ऑनलाईनच्या त्यांचं जे रॅकेट आहे त्या रॅकेटच्या माध्यमातून ते कुठेतरी पुरवठा करत असतील. कारण की आमचं जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे ते अगदी फिक्स आहे. म्हणजे आमच्या कंपनीकडनं माल त्यांच्या डेपोला येतो, कंपनीच्या डेपोमधून तो माल येतो आमच्या स्टॉकिस्टला आणि स्टॉकिस्टकडून माल येतो आमच्या रिटेलरला आणि रिटेलरकडून तो माल जातो कन्झ्युमरला. तर त्याच्यामुळे हे जे बनावट औषधं जे आहे ते आमच्याकडे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण की आमचं चॅनल फिक्स आहे. त्याच्यामुळे बनावट औषधं हे आमचा कोणताही रिटेलर किंवा माझा कोणताही केमिस्ट हे विकणारच नाही. फक्त म्हणजे शंका आम्हाला तीच आहे की हे डिस्काउंट आणि ऑनलाईन याच्यामधूनच हे बनावट औषध ग्राहकांना मिळू शकते. कारण की आजच लोकमतमध्ये मोठी न्यूज आली आहे, झंडू बाम बनावट नागपूरमध्येच आढळला आहे. तर मी सर्व नागरिकांना, सर्व ग्राहकांना आमची नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमध्ये आग्रहाची विनंती हीच राहील, आमची अपील राहील, त्यांनी जे काही त्यांना औषधं लागत आहे किंवा ते औषधं खरेदी करतात त्यांनी नजीकच्या आपल्या विश्वसनीय फार्मसीमधूनच औषधी खरेदी करावं, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना दर्जेदार औषधी मिळेल. ही सर्व जनतेला आमची नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आमची अपील आहे. धन्यवाद. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. आजच्या या जनजागृती अभियानात कॉलेजचे जे फार्मसी कॉलेज आहे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तेथील विद्यार्थ्यांनी आमच्या या अभियानात सहभाग घेतला आहे. आणि कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत सरडे सर ते सुद्धा आमच्यासोबत आहे आणि त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो. आणि त्यांनीसुद्धा संदेश द्यावा समाजामध्ये का तुम्ही ऑनलाईन औषधी खरेदी नको करा आणि डिस्काउंटच्या नादी लागू नका. सर, तुम्ही फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आहात आणि तुमच्यासोबत विद्यार्थी आहेत, तर तुम्ही याविषयी काय सांगणार सर? नमस्कार सर, माझं नाव पराग चरडे आहे. मी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीकडनं असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या पदावर कार्यरत आहे. आज या कार्यक्रमामध्ये स्पेशली वर्ल्ड फार्मासिस्ट डेच्या या दिवसाच्या उपलक्षामध्ये सरांनी जो पूर्ण फार्मसिस्ट लोकांनी जो हा उपक्रम चालवलेला आहे, यामध्ये पूर्ण नागपूरचे जितके पण महाविद्यालयाचे जितके पण कॉलेजेस आहेत
त्यांचे विद्यार्थी, त्यांचे सगळे प्राध्यापक लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा यासाठी आहे की ऑलरेडी हा एक ज्वलंत मुद्दा आहे सगळ्या फार्मसिस्ट लोकांचा. त्यांची प्रॉब्लेम कसा होतो की जनरली फार्मसिस्ट काय करतो की मोठी उलाढाल करून इकडून तिकडून अरेंज करून त्यांचा बिझनेसचा व्यवसाय अरेंज करतो आणि यामध्ये त्यांचा इतका मोठा वेळ जाते, इतका मोठा इन्व्हेस्टमेंट असतो. पण या बिझनेसमध्ये त्यांना जो प्रॉफिट मिळायला पाहिजे तितका त्यांना मिळत नाही. कारण की प्रॉब्लेम कसा असतो की इन जनरल ऑनलाईन फार्मसीमुळे ज्यांना ऑनलाईन घरोघरी त्यांना विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स उपलब्ध करून देतात, त्यामध्ये त्यांना डिस्काउंट पण मिळतात. जितका बेनिफिट फक्त एक फार्मसिस्ट व्यक्तींना मिळाला पाहिजे तितका डिस्काउंट ते लोक ऑनलाईन लोकांना देतात. तर लोक ॲक्च्युली काय करतात, जनरली ऑनलाईन मेडिसिन प्रिस्क्राईब ऑनलाईन ऑर्डर करून घरी मेडिसिन बोलवतात. त्यामध्ये पहिली गोष्ट साईड इफेक्ट्सचा इश्यू असतो, कोणती मेडिसिन्स दिली त्याचा इश्यू असतो आणि जी मेडिसिन मिळते ती ॲक्च्युली एक्सपायरी आहे की क्वालिटी कोणत्या कंपनीची आहे आणि कोणती जनरिक आहे की म्हणजे सगळं जे इश्यू असतो त्याचा कोणीही त्यावर रेग्युलेटरी राहत नाही, कोणाचा पण ताबा राहत नाही. ही ऑनलाईन बिझनेस जो आहे तो लोकांच्या आरोग्यासाठी पण धोकादायक आहे आणि मेन म्हणजे आमचे जे पूर्ण फार्मसी बंधू आहे ज्यांनी इतका मोठा बिझनेस व्यवसाय रिटेल आणि होलसेल बिझनेस चालू केला आहे त्यांच्या बिझनेससाठी पण खूप मोठा धोका आहे. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. थँक्यू. चला मी